Hiru, this is Paplet. Hold it. Hold it. Wow. Oh my god. Cold. Eyes. Eyes. Papletच्या eyes. Look at his eyes. असं ते. It's stinky. अच्छा चिकट लागलं का हाताला? Wash your hands. You want to touch? Not scary. It's a fish. Prawns बघायचं prawns Want to touch prawns? No. and crab. ओके. नमस्कार मंडळी, मी वरद विजय चव्हाण तुम्हा सगळ्यांचं स्वागत करत आहे. म्हणजे कोपरीच्या फिश मार्केटला बरेच दिवस जायची माझी इच्छा होती. अरे वा, फिशच्या बाजूला त्यातल्या त्यात काहीतरी सोप्पं अंडी सुद्धा आहेत. सो सकाळ सकाळ 8 वाजता आम्ही गेलो होतो. हे खेकडे जे आहेत ते 500 रुपये किलो आहेत. साईज तुम्ही तुमच्या हिशोबाने घ्या. किलो वाईज जे काय रेट होईल ते तुम्हाला नंतर पे करायला लागेल. गर्दी प्रचंड होती सकाळी 8 वाजता सुद्धा. रावस आहे ना? किती किलो? 100ला 300 ग्रॅम. 100ला 300 ग्राम. 100ला 3 पीस बोलला आहे गेसो. डिस्टर्बन्स खूप होता गर्दी असल्यामुळे. हे काय ते किती? हे 360 रुपये किलो आहे. त्यामुळे मी रेकॉर्ड करून जसं जसं मला ऐकायला जमतं तसं असं तुम्हाला रेट सांगतोय. मांदेली कशी? मांदेली 50चा वाट आहे. आणि बांगडा कसा? बांगडा 100ला 3. हा कुठला मासा आहे? गडबडीत चौदाळ ना? हा चौदाळ. आणि हे 100. इकडे इकडे बघ ना. हे हलवा आहे ना दादा? कितीला? 800. आणि हे काय? सुरमई. अरे चव्हाण रे तू. सुरमई आणि वाम मधला फरक नाही कळत. मग वाम कितीला आहे? 800 रुपये. कुठला मासा आहे? हा हे वाम आत्ता बोलले ते. हा जिताड. हा घोळ. घोळ कसा? हा कसा दिला आता घोळ? घोळ कसा दिला? 1000 रुपये किलो. आणि हा जिताड? हे दोन्ही 1000 रुपये किलो होतं. हे किती आहे बोंबील? बोंबील किती आहे? बोंबील 300 रुपये किलो आणि कोळंबी 260 रुपये किलो. 260 रुपये. स्क्विड्सचा मला अजूनही काही कळलं नाही भाव, कारण तो खूपच गडबडीत होता दादा. पापलेट बघा. पापलेट कसे आहेत मावशी? 500ला 5 येणार नाही, 600ला 4 मिळणार दादा. 700 आहे, 600 करणार. आणि हलवा कसा आहे? हलवा कसा आहे? 300ला 4. हा जी हलवा कसा आहे? हलवा जब गया तो गया पूरा काम. अजी हलवा कसा आहे? 350ला 4. आणि पापलेट? पापलेट 200ला 5. आणि हे वाले 700ला 4. 700ला 4, 600ला 4, 350ला 4. ओके. बघा भरपूर व्हरायटी आहेत मावशींकडे. 200ला 4, 500ला 4, 700ला 4. नाही काढून नाही, बारीक माल नाही का बेटा? आता काय झालं तुम्ही 50-50 रुपयाला येतात? बरोबर आहे ना, माझे सगळे कोपरीवाले येतात. मावशी आणि पोलिसांमध्ये बाचाबाची रेट्सवरनं असं तुम्ही साफ करायला पण मागे लोक आहेत, पण भरपूर. कोळंबी कशी दादा? 1 किलो बोंबील वेगळे. त्याचे काहीतरी 50-100 रुपये घेतात ते माशांनुसार. आम्ही घरीच येऊन सगळं साफ केलं. कारण कोळंबी कशी दादा? दोन्ही सांगा ना. 400ला. 400 किती किलो? ओके 300. काय पापलेट कसे दिले? 1300 किलो. आणि मुशी?
मुशी 300 किलो. इकडे फिक्स्ड रेट आहे, नेगोशिएट तुम्ही अजिबात करू शकत नाही. पहिली आणि तिसरी जी आहे कोळंबी ती 500 रुपये किलो आणि मधली कोळंबी आहे ती 600 रुपये किलो. ही वाली किती आणि हां ही 500 आणि ही आणि ती पांढरी कशी आहे? ही पांढरी कशी? 500 रुपये किलो. ही 600 आहे फक्त मधली. ती घेऊ का मग ती? मला नाही, तू बघ तुला कुठल्या आवडतं. आणि ते ते 700ला 4. सुरमई कशी आणि हलवा? ते वाला घेऊया 700चे. हां घे 700ला 4 म्हणजे आज संपवेल. आज दोन्ही वेळेला संध्याकाळी 900 ही 700 आणि हे कसं दिलं? आणि हलवा 700. हे कसं दिलं? भाजलेत जे पापलेट आहेत ते 1800 रुपये किलो होते. 700ला 4 1800 किलो. बादलीतले 700ला 4. बादलीतले काय बोलतोय त्या कंटेनरमधले 700ला 4. हे 1800 वाले हे होते. सो आता ओव्हरऑल आम्ही किती खरेदी केली, काय काय आणलं हे एकदा बघून घ्या आणि आम्ही किती रुपये खर्च केले आणि त्याच्यात क्वांटिटी केवढी आली ते जरा बरं वाटलं. फक्त साफ करायचे जरा कष्ट घ्यावे लागतात आपल्याला. सो हे दोन जे काय तुम्ही बघताय हे आम्हाला 500 रुपयाला पडलेले आहे. ही कोळंबी 500 रुपये किलोच्या प्रमाणे. हे 700 रुपयाला 4 पापलेट आम्ही घेतले. आणि एकदम फ्रेश आहेत सगळे मासे. आणि 550 रुपयाला एवढे खेकडे आले. आता पुन्हा एकदा डेंगे काढण्याचं कठीण काम माझ्या हाती होतं. आणि पुन्हा एकदा मागच्या वेळेला जसे मी डेंगे काढताना स्वतःला खेकड्यांनी आशीर्वाद दिला तसाच या सेकंड टाईमसुद्धा खेकड्याने मला मस्तपैकी आशीर्वाद दिला. फक्त मागच्या वेळेला एवढं रक्त आलं नव्हतं, यावेळेला बऱ्यापैकी रक्त आलं. आणि हा एक शाहरुख खान वाटतोय खेकड्यांमधला. पाहो मे चलिया. त्यामुळे त्याला एक पकडण्याचा वेगळा टास्क होता. बाकी सगळे बांधलेले होते, त्याचं हे सुटली होती गाठ. ही अनोखी गाठ कशी सुटली असं एक गाणं होऊ शकतं पुढे. जी मागच्या वेळेला चूक केली तीच मी केली. एक डेंगा तुटल्यावर मी असं रिलॅक्स व्हायचो की हां आता काय करणार नाही, पण दुसऱ्या डेंग्याने पण तो तेवढा चावू शकतो एक तुटलेला असताना. हे मागच्या वेळेला पण मी अंडर एस्टिमेट केलं, यावेळेलाही केलं त्याला. हे बघा, शेर को खून लग गया है, अब वो शिकार करेगा ही. सो कसं बसं खेकड्यांचं ते काम मीच आटपलं. मग हे ओव्हरऑल आमचं 1750 रुपयेमध्ये एवढे मासे आलेले आहेत. सो मी आशा करतो तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल. जर आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.